सध्या पुण्यामध्ये युवक काँग्रेस आक्रमक झालेला आहे। आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। युवक काँग्रेसचे लोक आले म्हणजे सध्या युवक काँग्रेसकडून या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येते। पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं चित्र आपण पाहतोय। सध्या पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे। आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत, मात्र आंदोलक आपल्या आंदोलनावरती ठाम आहे। निषेधार्थ काल झालेल्या घटनेचा निषेध करत युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। खरं तर पुण्यामध्ये जमावबंदी केलेली असताना सुद्धा युवक काँग्रेस आक्रमक झाल्यानं पोलीस आता काय कारवाई करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नियमांचं उल्लंघन युवक काँग्रेसनं केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये सध्या युवक काँग्रेसनं आंदोलनाची हाक दिलेली आहे। आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। पुणे पोलीस स्टेशनच्या बाहेर हे आंदोलन करण्यात येतंय। काल 15 जणांचा मृत्यू या विषारी दारू पिल्यानं झालेला होता। अवैध दारू अड्डे जे काय आहेत, हातभट्ट्या ज्या काही आहेत, त्या सर्रासपणे तिथे दारू विक्री केली जाते आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे आणि याच घटनेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसनं आंदोलनाची हाक दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी प्रीतम पुरोहित आपल्यासोबत आहे। प्रीतम, जमावबंदीचे आदेश लागू केलेले असताना सुद्धा युवक काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। काय कारवाई होऊ शकते या आंदोलकांवरती आता? पुणे आणि पिंपरी चिंचवडचे आतापर्यंत 22 लोकांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे दारू प्रकरणामुळे। त्यामुळे युवक काँग्रेस असेल आणि शहरातील इतर जे सर्व पक्ष असतील त्याला आक्रमक झालेले, ठिकठिकाणी दारूच्या भट्ट्या असतील, परत गोष्टी असतील देखील उद्ध्वस्त केलेले आहे आणि अधीक्षक जे राज्य उत्पादन शुल्क आहे यांनी कुठेतरी कारवाई केली नाही, कामामध्ये दिरंगाई म्हणून सर्वजण युवक एकत्र येऊन त्यांनी आज या अधीक्षक नक्कीच प्रीतम, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या पोलीस काय ऍक्शन घेतात या आंदोलकांवरती हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।